शहरातील पूर परिस्थितीला आमंत्रण देण्यासाठी पश्चिमेकडील उत्संग विहार परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात अतिक्रमण करून बांधकाम करण्याचा डाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशांनी उधळून लावला। मात्र या बांधकामावर दंडात्मक तसेच हे बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी करत या संदर्भात उल्हास नदी व नाले बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ तहसीलदार यांची भेट घेत हे पत्र त्यांना दिले। या पत्रात नमूद केल्यानुसार बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या काठावरच उत्संग विहार हे धार्मिक संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उभे आहे आणि या संस्थानाच्या माध्यमातून उल्हास नदीत अवैधरित्या मातीचा भराव टाकून नदीपात्र अरुंद करण्याचा कट सुरू होता। हा कट लक्षात येता सदर परिसरातील रहिवासी आणि नदी संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत उल्हास नदी बचाव समितीच्या माध्यमातून या संस्थानांच्या कामावर आक्षेप घेत हे काम थांबवण्यासाठी उत्संग विहाराच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन केले। यावेळी या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार, पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था कुळगाव बदलापूर नगर परिषदेने या कामावर बंदी आणली। मात्र ही बंदी आणून देखील या संस्थानाचे हे अवैध काम थांबणार नाही, तर काही काळ स्वस्थ बसून पुन्हा हे काम सुरू करण्यात येईल अशी भीती या उल्हास नदी बचाव समितीने व्यक्त केली असून असे झाल्यास 2005 साली आलेल्या महापुराची शहरात पुन्हा पुनरावृत्ती होईल अशी शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत या कामावर बंदी आणून अनधिकृतरित्या काम करून निसर्गाला प्रलयासाठी आव्हान करणाऱ्या या संस्थानावर दंडात्मक कारवाई सोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी या समितीने केली आहे। आणि याच मागणी संदर्भातील पत्र घेत या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ तालुका तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत हे पत्र त्यांना सुपूर्द केले। यावेळी अविनाश सोनवणे, संगीता चेंदवनकर, अनिल जोशी, रवीश बिर्जे या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात भेट दिली। यावेळी उल्हास नदीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आणि नदीचे संवर्धन करण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ असे अविनाश सोनवणे यांनी सांगितले। सत्संग विहार परिसरामध्ये ज्या भरणी केली आहे ती भरणी लवकरात लवकर उचलण्यात यावी की जेणेकरून आम्हाला तिथल्या नागरिकांना दिलासा मिळेल। कारण की परिस्थिती अशी आहे, गेल्या 2005चा पूर झाला, सतत आता 2005चा पूर तो सगळ्यांनीच बघितला आहे, पण त्याच्यानंतर गेल्या 6-7 वर्षापासून कंटिन्यू पाणी भरते आमच्या एरियामध्ये। ग्राउंड फ्लोर तर जातोय, आता मी स्वतः दुसऱ्या फ्लोअरवर राहतोय। आता मला वाटलं की माझ्या फ्लोअरपर्यंत पाणी चढेल का, कारण की सत्संग विहारनी जी भरणी केली आहे त्याची कुठली परवानगी वगैरे कुठून घेतली नव्हती, तरी प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाहीये। गेल्या महिनाभरापासून आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, पण आम्हाला इकडून तिकडे फिरव तिकडून इकडे फिरव हेच चालू आहे। प्रशासनाला आज आम्ही आलो तर तहसीलदार साहेबांची भेट घेतली, त्यांना आम्ही निवेदन दिलं की साहेब तुम्ही तिथे आमच्याकडे पालक म्हणून लक्ष द्या आणि आमचा हा प्रश्न मार्गी लावून आम्हाला भयमुक्त करा। मागण्या तर पहिलं तर आम्ही तर बरेच दिवस उपोषण करतोय। ताई आहे आमच्या बरोबर, आम्ही तिकडचे स्थानिक आहोत, आम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला ताई मदत करते। ताई काय कुठल्या पक्षाच्या याने काम करत नाही, आम्हाला फक्त मदत करते ताई। कारण आमच्याकडे दरवर्षी पूर येतो। आमचा जो पट्टा आहे हेंद्रेपाडा सत्संग विहार मधली ती गल्ली आहे, त्या गल्लीला भले बाकी बदलापूरमध्ये कुठे पूर नसेल तरी आमच्याकडे येतो, तो दरवर्षी येतो। आणि ह्या वर्षी पण आमच्याकडे मला वाटतं आमच्याकडे फक्त ग्राउंड फ्लोअर येतं, यावर्षी असं वाटतं की कदाचित तो पहिल्या माळ्यापर्यंत आहे। कारण सत्संग विहारांनी केलेली भरणी प्रत्यक्ष जाऊन बघा काय पटीने भरणी केली आहे, त्या भरणीचा फटका आम्हाला यावर्षी दरवर्षी 5 फूट 6 फूट 8 फूट पाणी असं, यावेळी कमीत कमी 6 फुटावर तुमचं पाणी असेल। हे आमचे सगळे नागरिक ऑलरेडी आम्ही सगळे भयभीत आहोत, कारण आम्ही तिथे राहतो। आताच आम्ही लोकांनी सामान पॅक करायला सुरुवात केली आहे। आम्हाला दरवर्षी जुलैच्या 25, 26, 27 तारखेला येतो, पण यावर्षी असं वाटायला लागलं की कदाचित या मे महिन्यातच पाऊस येईल की काय, ह्या महिन्यातच आमची पूर परिस्थिती येईल का, जो कालपासून अवकाळी पाऊस चालू झालाय त्या हिशोबाने असं वाटतं की आताच चालू होईल की काय। बस प्रशासनाला सांगतो की लवकरात लवकर त्या नदीतला भराव उचलावा, एवढंच मी प्रशासनाला मागणी करतो की त्यांनी लवकरात लवकर करावा आणि आमच्या लोकांकडे त्यांनी लक्ष द्यावं। तिथं दिले की आम्ही पत्रव्यवहार आमचा चालू आहे, पाटबंधारे खात्याला चालू आहे, नगरपालिकेला चालू आहे, महानगरपालिका सगळ्या पण ते पत्रव्यवहार कधी होणार, किती दिवस लागणार, त्याला काय आश्वासन नाही त्या गोष्टीला। प्रत्येकाला विचारलं की प्रत्येकजण फक्त सांगतो 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, 4 दिवस थांबा, प्रत्येक जण 8 दिवसाची मुदत देतो, पण 8 दिवस करता करता तर पावसाळा जवळ आला, काय करायचं तेच कळत नाही।
बस प्रशासनाला तेच म्हणलं की बा आमचं तुम्ही बघा, आमच्याकडे बघा, लक्ष द्या आमच्याकडे. आता आम्ही सगळे पूरग्रस्त, आमचं काय होईल ते आम्हालाच कळत नाहीये काय होईल ते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर. नमस्कार.